नमस्कार मंडळी, ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलची टीम नाशिक शहरात आलेली असून या ठिकाणी मधली होळी परिसरात आपण आलेलो आहोत. मधली होळी परिसरातील विनायक मधुकर पाराशरे यांच्या घरी आपण आता आलेलो आहोत. मूर्ती विनायक मधुकर पाराशरे यांना गोदामृत हा मानाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. चला तर मग त्यांच्या घरात आता आपण प्रवेश करूया आणि त्यांना या पुरस्काराबद्दल विचारूया. नमस्कार मंडळी, आता आपण वेदशास्त्र संपन्न घनपाटी मधुकर विठ्ठल पाराशरे यांच्या घरी आलेलो आहोत. कारण की नुकताच त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विनायक पाराशरे यांना गोदामृत पुरस्कार मिळालेला आहे. चला तर मग आपण विनायक पाराशरे यांना या बाबतीत विचारूया. आपण या बाबतीत विनायक मधुकर पाराशरे यांना भेटूया आणि त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनल तर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रथमतः आपलं अभिनंदन करतो सर. धन्यवाद. धन्यवाद. आपण गोदावरी मातेची जी सेवा केलेली आहे, मला ज्या वेळा हा पुरस्काराचं समजलं त्यावेळा आपल्या परिवारातर्फे आपले पिताजी जे होते, पिताश्री होते, त्यांनी घनपाटी वेदशास्त्र संपन्न होते आणि कुंभमेळा सिंहस्थ समिती त्यांनी काम केलेलं आहे. आपण देखील मागील 3 कुंभमेळ्यांच्या सिंहस्थ समितीमध्ये काम केलेलं आहे. 40 वर्षापासून अखंडपणे आपण गोदावरी मातेची सेवा करता आहात, म्हणून आपल्याला हा गोदा अमृत पुरस्कार मिळाला. सर, मला अगदी थोडक्यात सांगा, हा पुरस्कार नेमका काय आहे आणि हा पुरस्कार आपल्याला का मिळाला? सर, मला एक सांगा की हा गोदावरी मातेचा गोदामृत पुरस्कार आपणास मिळाला, या बाबतीत नेमका हा पुरस्कार आपल्याला का मिळाला याचं थोडक्यात आम्हाला सांगा आमच्या प्रेक्षकांना. साधारणपणे हा जो पुरस्कार आहे, ओके, हा आमच्या संस्थेमध्ये जवळजवळ 48-49 वर्ष काम केलं आहे मी. तेव्हा त्याच्यामध्ये विविध स्पर्धा आम्ही माघ महिना उत्सवामध्ये करतो, त्याचे मार्गदर्शन. शिवाय नाशिकच्या कुंभमेळ्याचे 3 म्हणजे 80, 92, 2005. ओके, एक मिनटं सर, एक मिनटं. सर आपल्याला सांगता आहेत की मागील 3 कुंभमेळ्यामध्ये सरांनी, कुंभमेळा म्हणजे काय की भारतीय संस्कृतीची एक मोठी धरोहर आहे आणि अशा या धरोहराला कोट्यावधी लोक या ठिकाणी, या पवित्र ठिकाणी रामकुंडावर येत असतात आणि या कुंभमेळ्याचं जे नियोजन असतं सांस्कृतिक किंवा धर्मशास्त्रानुसार त्या नियोजन समितीमध्ये सर होते, सहसचिव. वडील माझे उपाध्यक्ष होते. ओके. आणि मी स्वतः सहसचिव होते त्यांच्याबरोबर. ओके ओके. आणि आमच्या समितीचं काम साधू आणि पोलीस प्रशासनाशी मध्यस्थ म्हणून काम केलं असतं. त्यामुळे आणि त्यांच्या ज्या परवानग्या असतात त्या वेळोवेळी व्यवस्थितपणे पार व्हाव्यात यासाठी हा प्रयत्न केला जातो. शिवाय दर वर्षी माघ महिन्यामध्ये गोदावरी जन्मोत्सव असतो, तेव्हा 10 दिवसाचा प्रोग्राम असतो. त्यामध्ये विविध रामरक्षा, भीमरूपी सहित सगळ्या पाठांतर स्पर्धा, लेझिम, मलखांब इत्यादी हे असतात. त्याच्या नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्यांच्या वेळोवेळी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. लहानपणे आमच्या घराण्यामध्ये. एक मिनिट. तर मला एक सांगा की गोदामृत पुरस्कार हा गोदावरी मातेची सेवा, मग ही सेवा म्हणजे नेमकी काय याच्यावर थोडा प्रकाश आमच्या प्रेक्षकांना. गोदावरीची सेवा ही अशी आहे की जे नाशिकला गोदावरीच्या काठावर लांब लांबून संबंध भारतामधून लोक येतात, परदेशातून सुद्धा येतात लोक. त्या लोकांना त्यांच्या धार्मिक कार्यामध्ये, ओके, आणि इथले जुन्या सगळ्या याच्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्यात जातं की हे कशा, आणि त्यांचे धर्मशास्त्रानुसार जे विधी असतात ते विधी आपण त्याच्यातले तज्ज्ञ आहात. 40-45 वर्षापासून आपण यात कार्यरत आहात आणि म्हणूनच ती सेवा गोदावरी मातेची आणि आलेल्या भक्तगणांची आपल्याकडनं होते. त्यांच्या पूर्वजांची सेवा. आमच्या घराण्यामध्ये आम्ही नाशिकचे तीर्थ पुरवत आहोत आणि त्या तीर्थ पुरोहितांचे माझ्याकडे 350-400 वर्षाचं रेकॉर्ड आहे. ओके. ते आम्ही डिजिटलायझेशन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे त्या प्रयत्नाचं यश म्हणून आणि हे म्हणून
मला हा पुरस्कार दिला. बरं, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी गोदावरी मातेची सेवा म्हणजे भारतभरातून नव्हे परदेशातून देखील जे लोक, जे भक्तगण, जे तीर्थयात्री या ठिकाणी आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी जो विधी करण्यासाठी येतात, त्या विधीमध्ये गोदावरी मातेचा संगम रामकुंडावरील आणि ते तीर्थयात्री यांच्यामधला दुवा जो आहे तो बनून गोदावरी मातेची सेवा आणि तीर्थयात्रींची सेवा गेल्या 40 वर्षापासून हे करतायत. आणि त्याचीच दखल घेऊन गंगा गोदावरी पंचकोटी तीर्थ पुरोहित संघ यांच्यातर्फे विनायक मधुकर पाराशरे यांना हा मानाचा समजला जाणारा गोदामृत पुरस्कार मिळालेला आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा पुरस्कार आहे. भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा चालताना आपल्याला आपली संस्कृती ही जपावी लागते आणि धर्म, शास्त्र, अर्थ या साऱ्या गोष्टींचा विचार केला तर ह्या साऱ्या गोष्टी जपून आपल्याला पुढे जायचं असतं. असं हे महान कार्य विनायक पाराशरे यांच्या हातून घडलेलं आहे. बरं, विनायक पाराशरेंची आणखीन एक ओळख की ते डिफेन्स, इंडियन डिफेन्स ऑडिट डिपार्टमेंटमधून सेक्शन ऑफिसर म्हणून, क्लास 1 ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहे. आपली नोकरी डिफेन्स सारख्या क्षेत्रातली नोकरी सांभाळून असिस्टंट कंट्रोलर ऑफ डिफेन्स, हो ना, मग डिफेन्समधून क्लास 1 ऑफिसर म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ही सर्व्हिस सांभाळून त्यांनी ही गोदामातेची सेवा केलेली आहे. हा या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. म्हणूनच ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनेलतर्फे आपण आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांची या ठिकाणी मुलाखत घेतली. आपण त्यांचं पुनश्च अभिनंदन करूया आणि त्यांच्या भावी जीवनाबद्दल त्यांना खूप साऱ्या शुभकामना देऊया. नमस्कार सर, आपण ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलसाठी आपली वेळात वेळ काढून जी मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप सारे धन्यवाद मानतो. आणि आमच्या मंडळी, आपण विनायक पाराशरे यांचा तीर्थपुरोहित संघाचे आम्हाला ज्यांनी तीर्थपुरोहितांचा महिमा तसेच तीर्थ श्राद्धादी कर्मादी कसं करावं याचं मार्गदर्शन ज्या पाराशरी कुटुंबियांकडनं मिळालं तीर्थपुरोहितांना, असेच वेदशास्त्र संपन्न नाशिकची धरोहर धनपाठी मधुकर शास्त्री, विठ्ठल शास्त्री पाराशरी गुरुजी यांचे चिरंजीव वेदमूर्ती विनायकजी मधुकर शास्त्री पाराशरी गुरुजी यांचा आपण सत्कार करतोय. त्यांचा थोडक्यात मी परिचय या ठिकाणी सर्वांना देतो. श्री विनायक मधुकर पाराशरे हे वेदमूर्ती मधुकर विठ्ठल पाराशरे घनपाठीचे होते. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. यांचा जन्म 3 मे 1960 रोजी नाशिक येथे झाला. विनायकजींनी आपले वेदाध्ययन वेदमूर्ती, आता बघा या ठिकाणी मी नमूद करतो कसा योगायोग जुळून आलेला आहे. गुरु शिष्य परंपरेने आजपर्यंत आपण लहानाचे मोठे झालो. या गुरु शिष्याचा या ठिकाणी इथे सत्कार गंगा गोदावरी तीर्थपुरोहित संघ या ठिकाणी इथे करत आहे. याची अनुभूती हे सर्वच जण आपण या ठिकाणी घेतो आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. वेदमूर्ती अभि काका यांच्याकडे संपूर्ण वेदाध्ययनाचं या ठिकाणी गिरवलं. आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य त्यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून गेली 47 वर्ष विनू काका आमचे रामतीर्थावरती अविरतपणे गोदावरी मातेची सेवा करत आहेत. त्यांच्या कार्याचे प्रमुख पैलू आपण त्यांनी कुंभमेळ्यामध्ये नाशिक तीर्थपुरोहित संघ दर 12 वर्षांनी जो कुंभमेळा भरतो, या कुंभमेळ्यासाठी विनू काकांनी अव्याहत रात्रीचा दिवस करून या ठिकाणी 1980, 92 आणि 2004च्या या तिन्ही कुंभमेळ्यांमध्ये त्यांनी सचिव पदाची महत्त्वाची भूमिका यशस्वीरित्या पार पाडली. परीक्षक म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे हक्काने जातो
गंगा गोदावरी तीर्थपुरोहित संघ त्यांच्याकडे हक्काने जाते आणि जिथे अडचण असेल तिथे विनू काका ठामपणाने आमच्या मागे उभे राहतात. ते म्हणतात, अरे काही नाही, हे पण दिवस आपले निघून जातील. काय तुम्हाला आर्थिक नियोजन कसं करायचं आहे, सामाजिक नियोजन कसं करायचं आहे, याचे जे धडे जे आहे ते विनू काका आम्हाला देत असतात. परंतु या ठिकाणी हे सगळं करत असताना आपल्या दरवर्षी होणारा माघ मास गोदावरी जन्मोत्सवात पाठांतर स्पर्धेमध्ये देखील परीक्षक म्हणून मुख्य भूमिका या ठिकाणी विनू काकांनी घेतली. आधुनिकरण, वंशपरंपरागत वृत्तीचे, वंशावळीचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांचा विशेषत्वाने कार्य करत आहे. ज्या आमच्या तीर्थपुरोहित संघाकडे सगळ्यांकडे पारंपरिक वंशपरंपरेने ज्या वंशावळी आहेत, त्या वंशावळी त्यांचा कागद कसा जीर्ण होऊन जातो, जशा वयोवृद्ध होतात, पण त्याचं आधुनिकरण झालं पाहिजे त्याबद्दल अतिशय आग्रही, म्हणजे कॉम्प्युटराईज कशा होतील म्हणजे आपल्या वंशावळी याच्याबद्दल त्यांनी यशस्वीरित्या त्यांनी वंशावळी सगळ्या लॅपटॉपमध्ये घेऊन मार्गदर्शन ते सगळ्यांना करताय. तसंच हे झालं धार्मिकरित्या झालं. त्यांचं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये अंतर्गत लेखा विभागात त्यांनी अधिकारी, सुपर क्लास अधिकारी म्हणून या ठिकाणी काम पाहिलेले आहे. या वरिष्ठ पदावर राहून देश सेवा केली आहे. आपल्या सेवा काळात त्यांनी खालील विविध शहरात त्यांनी सेवा दिली. देवळाली कॅम्प, लेखानगर, जामनगर, कुलगाव, अहिल्यानगर, गोपाळपूर अशा संपूर्ण ठिकाणी आमच्या विनू काकांनी सेवा दिलेली आहे. पाराशरे कुटुंबाचा वारसा जपत गेली 47 वर्ष अविरत सेवा करणाऱ्या विनायकजींच्या व्यक्तिमत्वाला प्रत्यक्ष गोदामाईचा आशीर्वाद मिळावा या हेतूने गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ यांच्या वतीने हा गौरवपूर्ण गोदामृत पुरस्कार या ठिकाणी त्यांना आम्ही अर्पित करतो आहे. यासाठी मी मंचावरती त्यांचेच गुरुजी आवी काका देव गुरुजी तसेच आपले विकासजी दुबे यांना आमंत्रित करतो. तसेच आपले यज्ञ यजमान श्याम काका जोशी गुरुजी तसेच सुभाषजी या चौघांनाही देखील या ठिकाणी मी विनंती करतो, त्यांनी विनू काकांचा या ठिकाणी सत्कार करावा आणि